आजच्या 9व्या सत्रामध्ये आपण 10 क्रमांकाचा दृष्टांत बघणार आहोत। सुरुवातीला आपण आधी बघितलं पहिले 3 दृष्टांतामध्ये ब्रह्मविद्या कुणापासून होते तर परमेश्वर अवतारापासून होते आणि परमेश्वर अवतार कसे अवतरित होतात या सृष्टीमध्ये हा विषय आपण त्यामध्ये बघितलेला होता। पुढच्या 4 दृष्टांतामध्ये ते परमेश्वर जीवाला कशा प्रकारे दातृत्व करतात म्हणून 4 ते 7 क्रमांकाचे दृष्टांत आपण बघितले। कुकडीयेचा, मासळीयेचा, कासवीयेचा आणि शब्दवेदी या रसाचा। त्यानंतर पुरुषाचे प्रयत्न सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत। यासाठी आपण समुद्राचा दृष्टांत बघितलेला आहे 8 क्रमांकाचा आणि कालच्या 8व्या सत्रामध्ये आपण परमेश्वरापासनं वर्तणारे जे दान आहे ते फक्त अधिकारी कणवेच्या आणि योग्यताकारक जीवांनाच प्राप्त होतं। यासाठी आपण सोमकांताचा दृष्टांत बघितला। आजच्या 10व्या दृष्टांतामध्ये आपण विषय बघणार आहोत की एखाद्या अधिकारी जीवाला जरी ब्रह्मविद्या झाली, आता आपण पुढे आलो, अनधिकारी हा विषय सुटला। आता एका अधिकारी जीवाला जर विद्या झाली, परमेश्वरापासून दातृत्व वर्तलं, परमेश्वराचं संविधान लाभलं आणि म्हणून त्याचं ते परमेश्वरापासून मिळालेली जी काही विद्या असेल, जे काही दान असेल ते पुढे फलद्रूप होत असेल ना। स्वामी सांगतात की तसं नाही आहे, मी ब्रह्मविद्या एका मोचक आणि एका अमोचक असं स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे आणि त्याच आधारे आजचा दृष्टांत आहे। लापणिकेमध्ये सांगितलेलं आहे झाली ब्रह्मविद्या म्हणजे जीवाला ईश्वरापासनं अधिकाराच्या माध्यमातनं, योग्यतेच्या माध्यमातनं प्राप्त झालेली जी ब्रह्मविद्या आहे ती जीवाचेनी करणे म्हणजे जीवाच्या कर्तृत्वामुळे। मग आता ते कर्तृत्व कसं असेल तशाप्रमाणे ती ब्रह्मविद्या त्या जीवाला उपयोगी येते किंवा अनुपयोगी येत असते। जीवाचेनी करणे एका गोमटेया कारण होय, एका ओखटेया कारण होय। म्हणजे एखाद्या जीवाला ती ब्रह्मविद्या जी आहे ती गोमटे रूप सिद्ध होत असते। म्हणजे त्यातनं ती ब्रह्मविद्या जी आहे झालेली त्याचा जर का योग्य उपयोग जीवाने घेतला तर काय होणार आहे, ती ब्रह्मविद्या त्याच्यासाठी सक्रिय होणार आहे आणि त्या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून जे आचरण सुरू होईल ते आचरण त्याला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे, ईश्वर प्राप्तीपर्यंत घेऊन जाणार आहे। परंतु त्या ब्रह्मविद्येचा उपयोग जर का अनुचित प्रकारे जर का आपण केला तर मग त्याच्यामुळे काय होईल, ती ब्रह्मविद्या जी आहे ती तुम्हाला उपयोगी येणार नाही, उलट त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होत राहील। जसं पदार्थ असतो कुठलाही, तूप असेल किंवा बदाम असेल, तूपही चांगलं असतं, बदामही चांगलं असतं। मग आता जर का त्याचं प्रमाणबद्ध आणि योग्य पद्धतीने जर का त्या पदार्थांचा उपयोग घेतला आपण, तूप किती घ्यायचं, 2, 3, 4 चमचे, 5 चमचे। आपण जर का वाटीभर रोज तूप प्यायला लागलो तर, आपण वाटीभर रोज जर का बदाम खायला लागलो तर काय होईल, त्याचा अनुपयोग होईल। म्हणजे तुम्ही तर त्याचा उपयोग घ्यायला लागले की नाही हे पौष्टिक आहे, परंतु तुम्हाला काय होणार आहे, ते त्रासदायक उपद्रवी ठरणार आहे। तसं ब्रह्मविद्या जी आहे ती ब्रह्मविद्या तुम्ही कशी पण उपयोगात आणली म्हणजे तुम्हाला ती फलद्रूप होईल आणि त्याच्याने तुम्हाला गोमटच लागेल असं नाही। ब्रह्मविद्येचा उपयोग सुद्धा ईश्वराला जसा अपेक्षित आहे तशाच पद्धतीने तो केला गेला पाहिजे। म्हणजे त्याचं जर का आपण इतर काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी जर का ब्रह्मविद्येचा उपयोग घेतला, तुम्ही मला अमकी वस्तू द्याल का तरच मी तुम्हाला ब्रह्मविद्या सांगेल, तुम्ही मला अमकं द्रव्य द्याल का इतकं तरच मी तुम्हाला ब्रह्मविद्या सांगेल। म्हणजे हा जो काही प्रकार आहे किंवा
ब्रह्मविद्येच्या नावाखाली, ज्ञानाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली आपण अनुचित विधी आपण समोर आणले लोकांच्या, आणि त्यांना वेगवेगळी प्रमाणं देऊन, म्हणजे एखाद्या लिळेचं प्रमाण देऊन ते करून घ्यायला लावलं त्यांच्याकडनं. जसं कुणाचं तरी पितृदोष निवारण करायचं आहे. आता हे कुठे महानुभाव पंथाच्या तत्वात कुठे हा विधी सांगितलाय का? सांगितलंय. परंतु आपण मग हे करायचं. बघा, नाथोबासांच्या वडिलांचं स्वामींनी आमकं हे केलेलं होतं, आऊसांच्या घरच्यांचं स्वामींनी ते आमकं केलेलं होतं, दशक्रियासारखं, श्राद्धासारखं. म्हणजे लिळेमध्ये प्रमाण आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे हे कुठे नेतोय आपण लोकांना? चुकीच्या पद्धतीने नेतोय. ब्रह्मविद्या हे सांगतच नाही तुम्हाला. ब्रह्मविद्या हे सांगते की तुम्ही तुमचं ज्ञान घ्या, तुम्ही तुमचं आचरण करा आणि तुम्ही तुमच्या मोक्षाला जा. हा सरळ रस्ता आहे. यामध्ये जर का तुमच्या साधकते जर का कोणी येत असेल तर त्याला सोबत घ्या, परंतु सांगताना त्याला यथार्थ ज्ञान सांगा, त्याला अन्यथा ज्ञान सांगू नका. समोरच्याला जर का आपण यथार्थ ज्ञान न सांगता त्यांना जर का आपण अन्यथा ज्ञान जर का सांगत बसलो, अयथार्थ ज्ञान जर का आपण त्यांना सांगत बसलो, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की समोरच्याचा जो विधी आहे तो विधी न राहता तो अविधीमध्ये तो जमा होईल. त्याच्याकडे लाडाच्या बासीचा दृष्टांत पण सांगितलेला आहे. म्हणजे चुकीचं कार्य आपण ब्रह्मविद्येच्या आधाराने करून घेणं हे अत्यंत अयोग्य आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ती ब्रह्मविद्या जी आहे ती तुम्हाला फलद्रूप होणार नाही. म्हणजे त्याचं जे कार्य वर्तलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, ते वर्तणार नाही. आणि म्हणून मी भरपूर ज्ञानी आहे म्हणून मी तुम्हाला काहीही सांगावं, कशाही प्रकारे तुम्हाला ते वचन फिरवून, म्हणजे माझ्या पद्धतीने, माझ्या सोयीने ते मी वचन फिरवायचं आणि मग तुम्हाला सांगायचं, तर ते ठीक नाही. म्हणजे मी चांगल्या प्रकारे हे करायचं, प्रवचनामध्ये झोप काढायची, आणि जर का कोणी मला म्हणालं तर मी सांगेन की बाबा स्वामींनीच सांगितलंय, अन्य वार्ती बसी निद्रा सांग. स्वामींचं वचन आहे ते मी पालन करतो आहे. मग ह्याच्यामुळे काय होईल, म्हणजे तो चुकीचा संकेत, म्हणजे समोरच्याला आपण अन्यथा पद्धतीने सांगतो आहे, तर तसं सांगता कामा नाही. अशा प्रकारे ब्रह्मविद्या तुम्ही कोणाच्या गळी उतरवायची नाही. असं जर का केलं तर तुम्हाला ते ओखटं त्याच्यातनं लागणार आहे. आणि म्हणून यासाठी स्वामींनी दृष्टांत सांगितलेला आहे. जैसा हिडे खाणियाचा, हिड्याची खाण खणणारा जो आहे, जे कोणी लोक आहेत त्यांचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. लापणिकेमध्ये आपण ओखट्याचं बघितलं, तसंच जर का ब्रह्मविद्येचा यथार्थ उपयोग जर का तुम्ही घेतला तर तुमच्यासाठी तीच ब्रह्मविद्या गोमट्या कारण होय, म्हणजे ती तुम्हाला प्राप्तीपर्यंत नेणार आहे. यासाठी आपण दृष्टांत जो आहे आपला हिडे खाणियाचा, यासाठी आपण जी लीळा बघणार आहोत ती पूर्वार्ध 589 क्रमांकाची आहे. भटा ईश्वर प्रतीती करणे. भटोबासांना बोध झालेला आहे कुठे? संगमेश्वरला. त्याच संदर्भातली ही लीळा आहे. उमाईसा ते बिढारा पाठविल्यानंतरे मग गोसाव्यांची आरोगणा झाली. उमाईसा बिढारी गेलेले आहेत. स्वामींचं भोजन झालं. बाईसी फोडी ओळविल्या. बाईसांनी स्वामींना सुपारीची फोडी ज्या आहेत त्या ओळवलेल्या आहेत. विडिया करुणी देते असती. विडिया आणि विडा याच्यामध्ये फरक आहे. विडा म्हणजे अख्खं पान, त्याला काथ चुना लावून ते देणं, त्याच्यात सुपारी वगैरे काहीच नाही, किंवा सुपारी टाकली तरी पण अख्ख्या पानाचं जे काही काथ चुना लावून दिला जातो त्याला विडा असं म्हणतात. परंतु एका पानाचे 2 विभाग करायचे, मग त्या एका विभागाला काथ चुना लावून स्वामींना द्यायचा, त्याला म्हणतात विडिया. मग थोड्या वेळाने लगेच दुसऱ्या त्या विभागाला काथ चुना लावून द्यायचा. म्हणजे अख्खं एक पान न देता थोडं 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 देणं. विडा आणि विडिया असा 2 प्रकार आपण इथे बघितले. बाईसांनी स्वामींना विडिया करून बाईसा देतायत म्हणजे थोड्या थोड्या वेळाने ते दिलं जात आहे. गोसावी बाईसापासून श्रीकरी पाने घेतली. स्वामींनी ती पानं श्रीकरामध्ये घेतलेली आहेत बाईसांकडनं. स्वामी म्हणतात, बाई परमेश्वर पुरुनी नागदेव नाव ब्राह्मणवाला असे त्या ते बोलावा जा. परमेश्वरपूर म्हणजे रुद्रपुरून जे ब्राह्मण आलेलं आहे, नागदेव नाव त्याचं आहे.
असं स्वामी सांगतात बाईसांना की त्यांना बोलवा तुम्ही. बाईसे आली, बाईसा आल्या. रामा परमेश्वर पुरोनी नागदेव नाव ब्राह्मणवाला असे त्या ते बाबा बोलावीत असती. दादोसांना ते म्हणतात, रामा नागदेव नावाचा जो ब्राह्मण आलेला आहे कोणी परमेश्वर पुरून, त्यांना स्वामींनी बोलवलेलं आहे. दादोस म्हणतात, जाय पा नागद्या तू ते गोसावी बोलावीत असती. दादोसांनी भटोबासांना निरोप दिला की स्वामींनी तुम्हाला बोलवलेलं आहे. तसेच भट स्वामींजवळ आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि विनत कंदर होऊन गोसाव्यांजवळ बैठले. विनत कंदर म्हणजे सेवक भाव जो आहे त्या भावाने तिथे बसलेले आहे. म्हणजे परमेश्वराकडे जेव्हा आपण जातो, परमेश्वरासमोर आपण जेव्हा बसतो, तेव्हा आपला भाव कसा असला पाहिजे? सेवक भाव असला पाहिजे, सेव्य भाव नसला पाहिजे. आपला भाव कसा असतो? परमेश्वराकडे सेव्य भाव असतो, म्हणजे देवाने आमची सेवा करावी, देवाने आमची कामं करावी असा भाव आपला असतो. परंतु भटोबास कसे बसलेले आहेत? स्वामी मला काय सेवा सांगतील या भावाने बसलेले आहेत. नेहमी परमेश्वराकडे जाताना देवाने आपलं काम करावपेक्षा आपण देवाची काय सेवा करू शकतो या हिशोबाने आपण उपस्थिती आपली असली पाहिजे. मग गोसावी पुसले काही गा परमेश्वर पुर देखिले. आता इथून पुढचा जो संवाद आहे स्वामींनी भटोबासांसोबत केलेला, हा इतका म्हणजे ही लीळा तुम्ही अनेक वेळा वाचली असेल, परंतु हे जी काही वाक्य आहेत हे वाक्य आपण कधी वाचलेली आहेत, परंतु त्या वेगळ्या दृष्टीने वाचली, फक्त संवाद म्हणून ते वाचून काढलेले आहेत. परंतु आपल्याला लक्षात घेतला पाहिजे या संवादामधला गर्भित अर्थ सुद्धा आपण चिंतन जर का तुम्ही केलं, माझं चिंतन असं आहे, तुम्ही अजून चिंतन केलं तर अजून चांगला अर्थ त्याच्यातनं तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. स्वामी त्यांना म्हणतात की परमेश्वरपूर देखिले. रिद्धपूरला गेला होता तर पूर्ण परमेश्वरपूर तुम्ही बघितलं का? जी जी होणे पाहिलं. म्हणजे प्रश्न आहे एक. आता दुसरा प्रश्न आहे, श्रीप्रभू देखिले. आता पुढचा टप्पा झाला हा, परमेश्वरपूर पाहिलं का? हो. मग त्या परमेश्वरपुरामध्ये काय बघितलं? जसं आता आपण कुठे गेलो स्थानाला की आपण सगळ्या बाकीच्याच गोष्टी बघत राहतो, मुख्य गोष्ट जी आहे ती आपण बघत नाही. म्हणून स्वामींचा पुढचा प्रश्न, श्रीप्रभू देखिले, ते श्रीप्रभूंना पाहिलं का तुम्ही? ते म्हणतात हो. आता पुढचा प्रश्न परत की श्रीप्रभूंच्या लीळा क्रीडा देखिल्या. नुसतं श्रीप्रभूंनाच बघितलं का की कसे दिसतात काय वगैरे बस, परंतु त्यांच्या लीळा वगैरे क्रीडा काय आहेत त्या बघितल्या का तुम्ही? ते म्हणतात जी जी हो पाहिल्या. स्वामींचा ठय काय? मग तिया येत सांगा पा. मग सांगा आता आम्हाला. जी जी मा तिया काही सांगो जाणीत असिजे. ते म्हणाले कसं काय सांगायचं बरं, मला काही सांगता येत नाही आणि कसं सांगावं श्रीप्रभूंच्या लीळा. स्वामी म्हणतात ते किरू तैसेची. हो तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, श्रीप्रभूंच्या लीळा काय वाखाणायच्या. एखाद्या जीवाने परमेश्वराच्या लीळा काय वाखाणायच्या, ते तसंच आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. परंतु परी तरी म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं येईल तसं तुम्ही ते सांगा. मग अनुभवीचिया सांगो आदरिलिया. आणि मग त्यांनी अनुभवाच्या ज्या लीळा आहेत त्या स्वामींना त्यांनी सांगितल्या श्रीप्रभूंच्या. जसं आता आपण सुद्धा एखाद्या स्थानाला जातो तर आपण काय करतो, फक्त ते गाव बघतो आणि म्हणतो की बाबा आधी हे गाव छोटं होतं बरं का, आम्ही आधी यायचो, आता खूप इकडे तिकडे पसरलं आहे, गाव मोठं झालेलं आहे, रहदारी वाढलेली. आपण एवढंच बघून येतो फक्त. काही लोक स्थानवंदनाला जातात तर एवढंच बघून येतात बरं का, मंदिराचं काम किती झालेलं आहे, काय चांगलं झालं, शेड वगैरे टाकली आहे, बस एवढंच बघून येतात लोक. स्वामींना अपेक्षित काय आहे? नुसतं त्या गावात जाणं हे अपेक्षित नाही आहे. स्वामींना अपेक्षित आहे तिथे श्रीप्रभू पाहिले का तुम्ही, म्हणजे परमेश्वराला तुम्ही त्या ठिकाणी आठवलं का? हो आठवलं. काही लोक काही त्या भानगडीत पडत नाही, स्थानवंदनाला गेले, आपला विडा ठेवला आणि लगेच बाहेर पडले. परंतु काही लोक जे आहेत ते तिथे काय करतात, देवाला आठवतात, म्हणजे गाठी घेऊन बसतात. स्थानवंदनाचा नियम आहे, स्थानवंदनाला गेल्यानंतर तिथे काय तुम्हाला आधी किंवा नंतर म्हणा 2-5 दंडवते घालून तुम्ही त्या ठिकाणी एखाद गाठी स्मरण तरी त्या ठिकाणी केलं पाहिजे, म्हणजे स्मरणासाठी वेळ देता आला पाहिजे तुम्हाला. स्वामींना अपेक्षित आहे, स्वामी म्हणतात की श्रीप्रभू देखील म्हणजे देवाला आठवलं का तुम्ही त्या स्थानाच्या तिथे,
आपण म्हणतो हो आठवलं, एक गाठी केली मी तिथे, परंतु स्वामींना अजून पुढचं अपेक्षित आहे. स्वामी म्हणतात श्रीप्रभूंच्या लीळा क्रीडा देखील या, म्हणजे त्या स्थानाच्या ठिकाणी काय लीळा घडलेली आहे किंवा परमेश्वराची कुठली एखादी लीळा तुम्हाला आठवते का. नुसतं मनी ओढायचे नाहीये, नुसतं नाम घ्यायचं नाहीये, सोबत तुम्हाला त्या स्थानाची लीळा सुद्धा आठवता आली पाहिजे. आणि लीळा आठवण्यासाठी काय असलं पाहिजे, लीळा माहिती पाहिजे. आपली स्थानवंदना जर का आपण निघालो तर आपली सगळी तयारी असते, इत्यंभूत जे जे लागेल, म्हणजे पायाच्या त्या मोजापर्यंत डोक्याच्या टोपीपर्यंत सगळं काय असतं आपल्याकडे. परंतु तुम्ही कुठे चाललेला आहात, पैठणला चालले, पैठणच्या लीळा माहिती आहेत सगळ्या नाही. त्याच्यासाठी आम्ही बाबा आहेत सोबत आमच्या, ते बघून घेतील. मग आपला निम्मा वेळ ते बिचारे ते बाबा सोबत असतात, ते काहीतरी लीळा सांगण्याच्या गडबडीत असतात आणि आपलं त्यांच्याकडे लक्ष नसतं. आपल्या विड्याचं आपल्याला वेलची लवंगच भेटत नाही, कुठे पिशवीमध्ये ठेवलेली असते, आपण त्याच्यामध्येच आपला वेळ जातो. आणि मग बाबांना सांगतो बाबा सगळे आल्यानंतर लीळा सांगत जा, म्हणजे त्याच्यात आपला कितीतरी वेळ चाललेला आहे. परंतु मुख्य स्थानवंदन कशासाठी आहे, स्थानं कशासाठी उपलब्ध झालीत आपल्याला, कारण की त्या ठिकाणी जाऊन आपल्याला स्थानवंदन करायचं आहे आणि तिथली लीळा आठवायची आहे. आपण ते इथून पण आठवू शकतो सगळ्या लीळा, सूत्रपाठ लीळाचरित्र काढलं, सगळ्या लीळा घर बसल्या आठवतात, एवढं लांब जायची काही गरजच नाही आहे. परंतु ज्या ठिकाणी ती लीळा घडलेली आहे, पैठण असेल, पांचाळेश्वर असेल, तर त्या स्थळी जर का आपण गेलो तर अजून लीळा आठवण्यामध्ये तुम्हाला सत्व भरेल, अजून चांगल्या प्रकारे तुम्ही लीळा आठवू शकता ते ठिकाण बघितल्यानंतर. आणि त्या ठिकाणी ती जी लीळा घडलेली आहे ती आठवत असताना तुमच्यामध्ये जे काही सत्व भरलं पाहिजे, जे काही वातावरण तुमच्या अंतःकरणात तयार झालं पाहिजे, ते चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतं. म्हणून आपण त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे स्थानवंदनाची योग्यता, त्या ठिकाणी नामस्मरणाची योग्यता, लीळा चिंतनाची योग्यता. आणि परत स्वामींनी सांगितलं पाऊल पाऊला गोमटे, म्हणजे पाऊल पाऊला तुम्हाला गोमटं लागतं ते परत वेगळं, परंतु सगळं त्या पद्धतीने आपण गेलो पाहिजे. आपण फक्त गाव बघून येतो परंतु नाव आठवत नाही, लीळा आठवत नाही, तसं असता कामा नये. आमच्याकडे कुणी नेहमी पैठणला जाणारे एक जण होते, जायचं आणि यायचं बस, विडा अवसर उटी उपहार वगैरे नित्य नियम ठरलेला. मग त्यांनी एकदा जेव्हा हा विषय झाला सगळा, तेव्हा ते म्हणाले की आता आम्ही पैठणला जाणार आहे 2 महिन्यांनी. आता तुम्ही आम्हाला विधी सांगा की तिथे म्हणजे कशा पद्धतीने आता जायचं आहे, तर त्याच्या आधीची तयारी तुम्ही सांगा आम्हाला. म्हटलं आता 2 महिने बाकी आहेत ना, पैठणच्या लीळा काढा आणि सगळ्या लीळा वाचून काढा, त्याचे अर्थ, त्याचं चिंतन, सतत एक लीळा वाचली की 1 तास त्याचं चिंतन करायचं. आणि त्यांनी ते तसं केलं. आणि जेव्हा केव्हा ते पैठण वंदन करून आले परत 8 दिवस थांबून, आणि मग त्यांनी मला फोन केला किंवा भेटल्यानंतर सांगितलं की ते जे चिंतन आम्ही 2 महिने केलं घरी बसून लीळेंचं, आणि मग यावेळेस आम्हाला हा फरक जाणवला की प्रत्येक वेळी आम्ही फक्त ती लीळेच्या आधी वाचायची, भोगनारायणी अवस्थान, फक्त वंदन करायचं आणि पुढे चालायचं, वंदन करायचं पुढे चालायचं. परंतु यावेळी ते वंदन करत असताना ती आधी वाचल्यानंतर पूर्ण लीळा आमच्या डोळ्यापुढे आली. थोड्या वेळ आम्ही तिथे बसायचं, ही लीळा ह्या ठिकाणी घडलेली आहे याचं चिंतन करायचं, थोडी कल्पना करायची. पुढचं स्थान बाईसांची गुंफा, 3 दिवस स्वामी पाय पुसण्यावर, ते सगळं डोळ्यापुढे आलं. कारण की लीळा पूर्ण इथे अंतःकरणामध्ये उतरलेली असल्यामुळे पूर्ण लीळा समोर आलेली आहे. हे आहे स्थानवंदन. असं स्थानवंदन तुम्ही दिवसात 1 जरी स्थान केले तरी चालेल. आपण एका दिवसात किती स्थानं करत असतो. आता वाहन असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की जेवढी जास्त स्थानं होतील तेवढं चांगलं आहे. तुम्हाला एक मी सांगेन की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, अध्यात्म असंच नाही, कुठल्याही क्षेत्रात जा, क्वांटिटीला महत्त्व नाही आहे बरं का. कशाला महत्त्व आहे, क्वालिटीला महत्त्व आहे. तुम्ही जर का त्या क्वालिटी आपली मेंटेन करून जर का तुम्ही स्थान करत नसाल, उगाचच आपलं डोकं टेकवलं चाललं, डोकं टेकवलं चाललं, डोकं काही फक्त ते तिथे गेल्यात त्याचं काहीतरी गोमटं देवाला आता द्यायचं आहे, कारण की तुम्ही वेळ वाया तर नाही घालवत आहे, प्रापंचिक याच्यात नाही घालत, म्हणून काय गोमटा असेल ते मिळेल. परंतु वास्तविक स्थानवंदनाचं जे काही गोमटा आपल्याला मिळालंच पाहिजे. म्हणजे दिवसभर तुम्ही काम केलं आणि त्याचे तुम्हाला 10 रुपये मिळाले,
म्हणजे पैसे मिळालेच ना, परंतु मिळायला सारखे आहेत का तुम्हाला ते? परंतु त्याच्यात तुम्हाला 1000 रुपये जर का मिळाले तर तुम्हाला वाटेल ना बरं एक दिवसाचं पूर्ण 1000 रुपये जे भरपूर झालं आपल्याला. पण तर 10 रुपये मिळत असतील तर आपल्या स्थानवंदनाने आपल्याला गोमट होतं, परंतु ते अशा पद्धतीचं मिळतं, जे भेटलं पाहिजे ते भेटत नाही. आणि म्हणून स्थानवंदन करत असताना ते स्वामींना जसं अपेक्षित आहे, भटोबासांना स्वामींनी विचारलेले आहेत, हे प्रश्नांचे टप्पे जर का तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला कळेल की देवाला स्थानवंदन कसं अपेक्षित आहे. की श्रीप्रभूंच्या लीळा क्रीडा देखील या, तिथे जाऊन लीळा क्रीडा बघितल्या का तुम्ही? आत्ता तर आपल्याला बघता येणार नाही, परंतु आता आपल्याला आठवता येतील. तिकोपाध्यांचा आवार, 60 वर्ष स्वामी त्या ठिकाणी राहिले. मग कुठलं कुठलं स्थान आहे, त्याच ठिकाणी दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला कुठलं स्थान आहे, ज्या ठिकाणी आमच्या स्वामींनी 3 दिवस श्रीप्रभूंना वस्त्र देऊ केलं, आमचे श्रीप्रभू काही स्वीकारायला तयार नाहीत, ती आहे ते तिथे स्थान आहे. माईमभट्ट जेव्हा आले, प्रथम भेट झाली, गुळ आणतायत ते, किती दामाचा गुळ होता तो? 11 दाम त्यांना मिळालेले होते. त्यातलं एका दामाचे त्यांनी ती टोपली घेतली आणि 10 दामाचा तो गुळ होता आणि ते आणतायत तिकडून. ती जी लीळा आहे ती त्या ठिकाणी घडलेली आहे की तिकडून माईमभट्टांनी गुळ घेतला, ते आणतायत आणि ते श्रीप्रभूंच्या वेढे सुरू आहे. श्रीप्रभू म्हणतात, माहिया नामे ब्राह्मणू येईल म्हणे, गुळ आणील म्हणे, गुळ गोड आहे म्हणे. आता सांगा म्हटलं, जगातला कुठला गुळ असा कडूबिडू असतो का? गुळ म्हटल्यानंतर तो गोडच असतो. मग श्रीप्रभू का वेगळं सांगतात की गुळ आहे आणील म्हणे आणि गुळ गोड आहे म्हणे? कारण की त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांना जेवढी काही पुंजी मिळाली 11 दामाची, ती पूर्णच्या पूर्ण त्यांनी त्या गुळामध्ये ती गुंतवणूक केलेली आहे. का श्रीप्रभूंना आवडतं आणि ते पूर्ण श्रद्धा आवडीने तो आणतायत आणि श्रीप्रभूंना त्या गुळाचं काही घेणं नाही आहे. आज पण आपण रुद्रपूरला जायचं म्हणजे गुळ आणि चणे घेऊन जातो, देवाला ते अपेक्षित नाही. ते गुळ चणे कोण खातं? कोणासाठी नेतो आपण? देवासाठी. आणि खातो कोण? आपणच खाऊन घेतो. ते भरपूर उपाराचे पदार्थ असे आहेत, मी नेहमी सांगत असतो, असं करा, उपाराला खीर बनवा. एक म्हणतो साबुदाण्याची, नाही साबुदाण्याची नको, शेवयाची खीर बनवा. आणि शेवयाची खीर आपल्याला आवडत असते, साबुदाण्याची खीर आपल्याला आवडत नसते, म्हणून उपाराला शेवयाचीच खीर बनायची. म्हणजे हे काय आहे? बनवायचं आपण, ठरवायचं आपण आणि खायचं पण आपण. नाव कोणाचं? देवाचं. आत्ता तुम्ही जेव्हा रुद्रपूरला जाल तेव्हा तुम्ही जर का गुळ आणि चणे न्याल, त्याच्याही पेक्षा प्रसन्न कशाने होतील परमेश्वर? जेव्हा त्या ठिकाणी बसून एक एक लीळा तुम्ही आठवाल, डोळ्यात तुमच्या पाणी येईल. आपण तर तिथे जातो, गुळ चणे नेतो, गुळ चणे खातो, सगळं तोंड आपलं गोड गोड आहे, व्यवस्थित आहे, परंतु तुम्ही ती लीळा आठवता का? ती घटना आठवता का? कापूर विहिरीच्या बाजूला माईमभट्टांचं संबंधित एक स्थान आहे, त्या ठिकाणी उभं राहून श्रीप्रभू त्यांच्याविषयी काय म्हणतात? मेला चारू वारू म्हणे. आपण तर गुळ चणे खाल्ले, पण माईमभट्ट काय खात होते? माईमभट्टांना जेव्हा भिक्षेला ते जायचे तेव्हा तिथले गावातले लोक त्यांना काय द्यायचे भिक्षेला? शिळं पाकं जे काय असेल ते द्यायचे आणि मग ते माईमभट्ट ते घेऊन यायचे. हेच माईमभट्ट ज्या दिवशी, हे माईमभट्ट ज्यांनी पहिला घास यांना खाल्लं तर यांना वमन झालेलं होतं. चांगलं अन्न बरं का, चांगलं अन्न खाल्लेलं, परंतु त्या धोत्राचा वास लागलेल्यामुळे त्यांना ज्यांना वमन झालं ते माईमभट्ट पुरुषाचेनी उद्यमे, म्हणजे प्रयत्न यांनी एवढा केला की आज त्यांना वास्तविक शेय पदार्थ वाढले जातात, विटलेले पदार्थ वाढले जातात. आणि माईमभट्ट काही नाही, सगळं एकत्र केला की त्या कापूर विहिरीच्या बाजूला बसायचं, श्रीप्रभूंना झोळी दृष्टपूत करायची आणि मग त्या ठिकाणी आपलं भोजन करायचं. श्रीप्रभू त्या ठिकाणी यायचे, त्यांना अवलोकन करायचे, त्यांनी करत असलेलं भोजन त्याला अवलोकन करायचे आणि बघायचे की बघा हा सगळं एवढं सेवा दिवसभर हे ते करून खायला काय आहे यांना? शिळं पाकं, हे विटकं. परंतु हा व्यक्ती कसा खातोय? आनंदाने माईमभट्ट त्याचं ग्रहण करताय, त्यांना काही घेणं देणं नाही आहे. भिक्षांना आहे, अमृतांना जे आहे ते भोजन करत आहेत. श्रीप्रभू म्हणतात मेला चारू वारू म्हणे, म्हणजे आमचा हा चारू वारू आहे. बघा, मग आत्ता आपण रिद्धपूरला गेल्यानंतर परमेश्वर कशाने प्रसन्न होतील हा भाग तुम्ही तुमचा अभ्यासायचा आहे.
तुम्ही जर का तिथे लीळा आठवल्या, तुम्हाला दुःख झालं, एखादी लीळा आठवताना तुम्हाला आनंद झाला की बाबा या ठिकाणी ही लीळा घडलेली आहे, या सगळ्या आठवत असताना त्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराला श्रीप्रभूंना नुसतं गुळच आवडतो असं नाही आहे. रिद्धपूर चरित्र वाचलं तर सगळंच खात आहेत श्रीप्रभू, कोणी देत नाही तर त्याचं हिसकावून खात आहेत. आपल्याला तो भाग तयार करता आला पाहिजे की आपण श्रीप्रभूंना द्यायची गरज नाही, श्रीप्रभूंनी यावं आमच्याकडे हक्कानी आणि आमच्याकडचे पदार्थ त्यांनी हिसकावून घ्यावे आणि आम्ही सुद्धा ते त्यांना श्रद्धेने त्यांना ते समर्पित करावे. तर अशा प्रकारे आपल्याला स्थानवंदन करता आलं पाहिजे, एक एक लीळा आपल्याला आठवता आली पाहिजे. नुसतं रिद्धपूर वंदन करताना नुसते स्थानं भरपूर आहेत, पटापट 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 करायचे, फुलं ठेवायची, पटापट चालायचं, काही उपयोग नाही आहे. जर का तुम्ही ती लीळा वाचत नाही, ती लीळा अनुभवत नाही तर उपयोग नाही. रिद्धपूर वंदन करायचं आहे तर एका दिवसासाठी जाऊच नका, 2-3 दिवस रिद्धपूर वंदन करा, 2-3 दिवस घ्या, म्हणजे पूर्ण लीळा तुम्हाला आठवल्या पाहिजे. हे प्रत्येक स्थानासाठी आहे. प्रत्येक स्थानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तिथली लीळा जर का नाही आठवली तर स्थानवंदन तुमचं अधुरं आहे, उपयोगी जाणार नाही, असं अधुरं आहे ते. आणि म्हणून स्वामी म्हणतात श्रीप्रभूंच्या लीळा क्रीडा देखिल्या, ते म्हणतात जी जी हो देखिल्या. आता पुढचा टप्पा आमच्यासाठी खूप अवघड आहे. स्वामी म्हणतात बघितल्या ना लीळा, मग तिया येत सांगा पा, म्हणजे सांगा आता एक एक लीळा आम्हाला. आता सांगणं जमेल का आपल्याला? नाही. आपल्याला जर का कुणाबद्दल विचारलं की आमका आमका व्यक्ती कसा आहे तर आपण त्याच्या लीळा सगळ्या सांगत बसू. आमच्याकडे पाणी आलं नाही, आमच्याकडे लाईट नाही आहे, आमच्याकडे हे झालं, आमच्याकडे ते झालं, सगळ्या गोष्टी जगभराच्या आपण सांगू. परंतु जर का सांगितलं आता चला एवढं सगळं सांगितलं तुम्ही, आता एक लीळा सांगा, नाही नाही आपल्याला नाही जमणार बाबा, लीळा सांगायला आम्हाला जमतच नाही. का बरं? जगभराच्या लीळा सांगतो ना आपण, अनेकांच्या अनेक किस्से सांगतो आपण. एखाद्या ठिकाणी समजा काही साप निघाला तर आपण याच्या आधी आत्तापर्यंत किती साप बघितले फक्त ऐकणारा पाहिजे, त्याला इत्थंभूत सगळ्या सापाच्या कथा आपण सांगत बसतो. परंतु एक जर का देवाची लीळा सांगायचं म्हटलं की आपलं तोंड बंद. माझ्याकडे हा उपाय भेटला. जे लोक जास्त बडबड करतात त्यांना फक्त म्हणायचं एक लीळा सांगा, लगेच त्यांचं मौन लगेच तिकडून सुरू होऊन जातं. असं होता कामा नये. काय झालं पाहिजे, आपण देवाची लीळा सांगायची म्हटली म्हणजे आपल्याला लगेच सांगता आली पाहिजे. म्हणजे आमच्याकडे एक 10-12 वर्षाचा मुलगा आहे, आम्ही प्रवासामध्ये होतो, त्याच्या आईनी त्याला सांगितलं की तू असं कर, स्वामींच्या लीळेंची आधी जी असते ना नाव, जसं आता आपण वाचलं भटा ईश्वर प्रसिद्धी करणे, मग त्या संदर्भात लीळेचं पण सोडा येऊन जातं. असे 10 लीळेंची नावं सांग. मुलगा किती वर्षाचा आहे? 10-12 वर्षाचा. किती नावं सांगितली माहिती आहे त्याने? 40 नावं सांगितली. तोच तो आठवतोय. मी म्हटलं एवढ्या लहान वयामध्ये याचं म्हणजे लीळा वाचन असल्याशिवाय नावं आठवतील का? मग त्यांनी म्हणजे असं की ससिक रक्षण, मग स्वामींनी त्या बेडकाला हे केलं, वेध दिला, मग भारद्वाज पक्षीला वेध दिला, किंवा मग आमकं असं एक 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 करत करत 10 झाले त्याचे. आम्ही म्हटलं अजून 1-2 अजून 1-2 असं करता करता जेव्हा मोजतोय आम्ही तर 40 ते 45 लीळेंची नावं त्यांनी सांगितली एवढ्याशा लहान मुलाने. म्हणजे त्याच्या त्या नुसत्या नावं पाठ नव्हती, त्या नावाच्या खाली जी काही लीळा आहे ती लीळा सुद्धा त्याला तोडकी मोडकी त्याला माहिती होती. म्हणजे हे काय आहे, तुम्ही त्या ठिकाणी जर का गेलात, लीळा माहिती असेल तर ती बरोबर तुम्हाला आठवणार आणि मग ती सांगता आली पाहिजे आपल्याला लीळा. हे तर सांगा पा, ते म्हणाले की नाही नाही मला काही सांगता येणार नाही. स्वामी म्हणतात नाही तसं नाही, सांगा तुम्ही. मग तुम्ही कुठल्या लीळा सांगू शकता? तुम्ही ज्या लीळा अनुभवलेल्या आहेत त्या लीळा तुम्ही पटकन सांगू शकता. तुम्ही जी घटना स्वतः अनुभवलेली आहे ती घटना तुम्ही पटकन सांगू शकता. आणि म्हणून आधी लीळा काय केलं पाहिजे, अनुभवल्या पाहिजेत. आपण अनुभवल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येक लीळा वाचताना तुम्ही स्वतःला तिथे ठेवा की मी पण तिथेच आहे. आमच्या आऊसा जेव्हा आलेले आहे, सादाईसा जेव्हा आलेल्या आहेत, श्रीप्रभूंनी उपोषण स्वीकारलेलं आहे आणि त्यावेळी साधेने जेव्हा ते ऐकलं तेव्हा साधेची परिस्थिती काय झाली असेल, त्यांचा प्रवास कसा झाला, तिथे कसे आले ते, बाकीच्या भक्तजनांना आनंद कसा झाला,
हे लीळा वाचताना तुम्हाला तिथे स्वतःला तिथे उपस्थित राहावं लागेल, स्वतःला तुम्हाला इमॅजिन करावं लागेल की मी सुद्धा तिथेच आहे. तेव्हा त्यांचा आनंद, त्यांचं दुःख सगळं तुम्ही अनुभवाल. अशी लीळा आठवली पाहिजे. एक लीळा जरी आठवली तुम्हाला दिवसभर तुम्हाला इतकं समाधान आणि सात्विकता वाटेल. आणि म्हणून स्वामी सांगतात की तुम्ही सांगा. मग त्यांनी अनुभवीच्या लीळा सांगू आदरिल्या. काय काय लीळा आहेत बरं श्रीप्रभूंच्या. जी जी गोसावी उदयाची उठती, म्हणजे सकाळीच उठतात. वेढे करीती, वेढे करणे म्हणजे फिरणे इकडून इकडे इकडून इकडे. आप विहिर्या बीजे करीती, मार्गी गुढेची खेळ करीती. आप विहिरीला जातात, रस्त्याने जाताना गुढा आहे, काळा गुढा आहे वगैरे वगैरे, ते त्या ठिकाणी श्रीप्रभू खेळ करतात. 5 पिंपळाचं स्थान आहे, त्या ठिकाणी श्रीप्रभू खेळ करतात. आप विहिरा खेळ करीती. मग गोसावी नगरामध्ये म्हणजे रिद्धपूरमध्ये परत येतात. घरोघरी बीजे करीती, त्यांना जिथे प्रवृत्ती असेल त्या त्या घरी श्रीप्रभू बीजे करतात. श्रीकरी उतरडी उतरती, म्हणजे उतरडी म्हणजे मडक्यांची जी चळत ठेवलेली आहे, खाली मोठा मडका, त्याच्यावर लहान, त्याच्यावर लहान, त्याच्यावर लहान, ही उतरडी जी आहेत श्रीप्रभू एक एक मडकं खाली काढून ठेवतात. परत एक एक मडकं परत लावून देतात. परत त्यांना असं वाटतं की बरोबर लागले नाहीत, परत ती उतरडी खाली ठेवतात. परत एक एक मडका लावतात आणि मग बघतात आता बरोबर लागलेलं आहे. आणि मग म्हणतात अय्या माझा आता होय म्हणे, आता बरोबर लागलं. मार्गी बीजे करत असती, गगनाची वास पाहती. रस्त्याने जात असताना गगनाची म्हणजे आकाशाकडे बघायचं. टाळी वाती, टाळी वाजवायचे. आणि खदखद करी हास्य करीती, आणि हास्य स्वीकारायचे. ऐस्या अनुभवीच्या 7-5 सांगितल्या. 7-5 लीळा त्यांनी सांगितल्या. गोसावी अनुकरोनी ऐकल्या. आणि स्वामींनी ऐकताना सुद्धा स्वामींच्या श्रीमुखावर ते हावभाव आहेत. मग म्हणितले, आणि स्वामी मग भटोबासांना विचारतात. आता मूळ प्रश्नाकडे स्वामी जातात की श्रीप्रभूवरी येथ महात्म्यावरी कैसी बुद्धी. तुमची आमच्यावर, श्रीप्रभूंवर आणि दादोस जे आहेत तुम्हाला इथे आणण्याला निमित्त, त्यांच्यावर तुमची कशी बुद्धी आमच्या तिघांवर. जी जी सारखी, ते म्हणतात सारखी बुद्धी आहे. परंतु उत्तर कसं आहे, चुकीचं आहे. आमच्या स्वामींवर आणि श्रीप्रभूंवर सारखी बुद्धी म्हटले असते तर चाललं असतं, पण त्याच्यात दादोस सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत, कवळलेले आहेत. तर मग ते उत्तर काय झालं, चुकीचं झालं. आणि बाईसा तिथेच बसलेल्या होत्या. म्हणजे स्वामींच्या उद्धरणाला योग्य होण्यासाठी आधी बाईसांकडनं शाब्दिक उद्धरण स्वतःचं करून घ्यावं लागायचं. बाईसा बोलायचे, बाईसा ऐकायचे नाही. देवाला कोणी वाईट बोललं आणि उलट उत्तर देणं हे बाईसांना कधीच पटलं नाही. ते तिथेच बसलेल्या होत्या. त्या म्हणायला लागल्या, मरपोरा तुझा मडा बांधे घागरा. अरे भटोबासांना अशा पद्धतीने ते बोलले, मड तुझा मडा बांधे घागरा, तुझी एक किडडी बांधे घागरा. म्हणजे मृत्यूनंतर तुझा मृत्यू येऊ आणि मृत्यूमध्ये तुझं हे किडडी वगैरे या सगळ्याला त्याचं वर्णन बाईसांच्या त्या ह्याच्यामध्ये आहे. जो मसनवरी जाय बोबात, म्हणजे स्मशानात जाऊ तुझं मड, आणि ते पण कसं बोबात म्हणजे वाजत गाजत. तू अशी उत्तरं देतो स्वामींना. बाबाची आणि महात्म्याची ओ सरी केली. दादोस आणि स्वामींची तू सरी केली, एका पंक्तीत बसवतो दोघांना. दादोस म्हणजे काय, बाबाचे रडोनी आचार्यत्व मागितले. स्वामींकडे त्यांनी हे मागितलेलं आहे, मला आचार्य व्हायचं आहे वगैरे. म्हणजे स्वामींकडे तो मागतोय, म्हणजे कोण मोठं झालं, स्वामी मोठे झाले आणि तो सामान्य जीव आहे असं बाईसा त्यांना बोलायला लागल्या. तयाची आणि बाबाची सरी केली. सर्वज्ञ म्हणितले बाई राहा, पूर्वी तुम्ही येथ काही केले. परमेश्वर कुणालाही सोडत नाही, प्रत्येकाला त्यांच्या दोषांची आठवण करून देतात. म्हणजे आपण खूप चांगलं कार्य करतोय म्हणून आपण कुणाला काही बोलू नये. कारण की आपल्याला असं वाटतं की ह्याला येत नाही, ह्याला ते येत नाही, हा हे करत नाही. परंतु प्रत्येकाचे शेवटी अधिकार अनधिकार सगळे तिकडे येतात. बाईसांना स्वामी त्यांच्या कर्तृत्वाची, कृत्याची आठवण करून देतात की बाई तुम्ही शांत राहा. तुम्ही आधी काय केलं बरं आमच्यासोबत, तुम्ही काय केलं, इथे पाय पुसणे आम्हाला बसायला टाकलं, शिळं भोजन आम्हाला दिलं, आणि दुधी करट्यामध्ये सुद्धा तुम्हाला साधं एक धातूचं पात्र आम्हाला देता नाही आलं. मेदाची
आता हे सगळं सांगितल्यावर बाईसा एकदम पोळल्या. ते म्हणाले नको नको बाबा, म्हणून यायचे हात ओढविती. ते म्हणाले नको नको देवा, ते सांगू नका, आता ते काढू नका. हात ओढविती म्हणजे स्वतःच्या गळ्याकडे किंवा स्वामींना सांगतात ते की नको नको नको. श्रीकराने त्यांच्या हाताने ते सांगतायत. का बरं? म्हणजे बाईसा असं नाही म्हणत की माझे दोष काढू नका, माझे दोष यांच्यापुढे सांगू नका, असं बाईसांचं म्हणणं नाही आहे. परंतु आत्ता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही उपदेश घेण्याच्या आधी तुम्ही विशेषाला काय काय बोलत असाल. काही लोक म्हणतात हे काय लोक काळ्या दगडाची पूजा करतात. आत्ता तुम्ही उपदेश घेतला, तुम्हाला ज्ञान झालं, आता जर का तुम्हाला ते वाक्य आठवलं तुमचंच, तर तुम्हाला एकदम कसं तरी होऊन जातं की अरे अरे आपण त्यावेळेस असं बोललो होतो प्रसादाला, विशेषाला, साधूंना. म्हणजे तुम्हाला ते पोळ त्याच्या तुमच्या मनामध्ये आहे, ती खंत तुमच्या मनामध्ये आहे. बाईसांना जेव्हा हे सगळं आठवतं की अरे अरे आज तर आपण स्वामींचं यथोचित पूजन करतोय, पण हे पूजन जरी यथोचित आयुष्यभर जरी बाईसांनी केलं तरी बाईसांना ते कधीच विचारणार नाही बाईसा की मी स्वामींना पाय पुसणं बसायला टाकलं. का बरं? बाईसा प्रत्येक वेळी पुढे जातात, ती जागा स्वच्छ करतात आणि स्वतः पटकर का टाकतात, स्वामींचं आसन का टाकतात? कारण की त्यांना ते कुठेतरी विसरायचं आहे. तो दोष जो त्यांच्याकडनं घडलेला आहे पाय पुसणे टाकायचा, तो कुठेतरी त्यांना नासायचा आहे. म्हणून बाईसा त्या ठिकाणी रोज स्वामींसाठी स्वतः आसन टाकतात, स्वतः शयनासन, पद्मासन. बाईसा का स्वामींसाठी भिक्षांनातलं चांगलं चांगलं जे काही पदार्थ आहेत स्वामींसाठी का वेगळे काढतात? का त्या लीळेमध्ये आपण बघितलं की स्वामी नाही सांगून सुद्धा बाईसांनी ताजा भात का बनवून आणला? कारण की बाईसांना कुठेतरी तो दोष शाळन करायचा आहे की दुधी कर्त्यामध्ये आपण स्वामींना काय दिलेलं आहे, शिळं अन्न दिलेलं, तो दोष कुठेतरी बाईसांना फेडायचा आहे, तो नासायचा आहे. आणि म्हणून बाईसा आयुष्यभर आता जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वामींना चांगलं भोजन, चांगलं आसन वगैरे ते देऊ इच्छितात, ते देत आहेत ते. आणि म्हणून बाईसांना स्वामींनी असं सगळं आठवण दिलं. बाईसा म्हणतात नको नको. मग सर्वज्ञ म्हणितले. आता स्वामी काय सांगतात त्यांना, सतेव काही जीवासी जाणणे असे. सतेव म्हणजे स्वतः जीव स्वतः जाणतो का काही? नाही. एखाद्या जीवाला बसल्या बसल्याच लगेच कळेल का काही? नाही कळणार. सगळे जीव काही निळभट्ट भांडारेकार नसतात. नुसतं मागील सांकी पहा म्हटल्याने त्यांना देव कळला. आपण अख्खी पूर्वी महावाक्य, निर्वचन, सूत्रपाठ, लीळाचरित्र वाचून काढलं, 25 वर्ष उपदेशाला झाले तरी अजून आपल्याला देव कळला नाही. जो देव फक्त मागील सांकी पहा, हा ब्रह्मविद्येतलं नसलेलं वाक्य स्वामींनी म्हटलं आणि त्यांना देव कळला. आणि म्हणून स्वामी सांगतात येथून जाणविजे तै जाणीजे. का बरं कळला निळभट्टांना देव? ब्रह्मविद्या तर सांगितली नाही तरी देव का कळला? कारण की मुख्य काय आहे, स्वामी म्हणतात की येथून जाणविजे तै जाणीजे. परमेश्वर जेव्हा जाणवू इच्छितात तेव्हा जीवाला बरोबर प्रतीती येते की हे परमेश्वर आहेत म्हणून. त्यासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आहे, निरूपणाची सुद्धा आवश्यकता नाही आहे. याचं उदाहरण कोण आहेत? निळभट्ट भांडारेकर हे उदाहरण आहे त्याचं. परमेश्वर करण्यासाठी काही ईश्वराची जर का प्रवृत्ती असेल तर समोरच्याला बरोबर कळेल. याचं अजून एक उदाहरण आपण कोणाच्या माध्यमातून देऊ शकतो? निरूपण नसताना देव कळले. कोण? चालबर्डीची लीळा ससायची. कसं कळलं त्यांना? मी देव कळलं असं नाही म्हणणार, परंतु कळलं की नाही हे आपला आधार, आश्रयस्थान हेच आहे. या जगापासून वाचवणारे हे आहेत म्हणून ते बेधडक. ससा कोणाच्याही जवळ जात नाही, भित्रा प्राणी असतो. स्वामींजवळ आले की नाही, आहे निरूपण वगैरे काही, परंतु कळलं, काहीतरी कळलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते आले. म्हणजे परमेश्वर जेव्हा जाणवू इच्छितात त्यावेळेस बरोबर त्या जीवाला ते जाणवलं जातं. आणि स्वामी सांगतात जीवाचा माथा काय आहे? अनादि अविद्या आहे. पुढे स्वामी म्हणतात श्रीप्रभूंच्या केळी क्रीडा देखिल्या आणि महात्म्याच्या चेष्टा देखिल्या, ऐसे ये रेर विचारिती तर काही अनसारीची न दिसेची. स्वामी निरूपण केलं की श्रीप्रभूंच्या लीळा आणि दादोसांच्या ज्या काही कुचित चेष्टा ज्या आहेत त्या तुम्ही जर का त्या बघितल्या, त्या दोघांमध्ये तुम्हाला काही फरक नाही दिसला. श्रीप्रभूंच्या लीळा कुठे आणि त्या महात्म्यांचं वर्तन, वागणं, बोलणं, टोमणे मारून बोलणं हे कुठे? ह्याच्यात तुम्हाला काहीच फरक दिसत नाही का? काही अनसारिखे न दिसेची होय. मग भट विचारू लागले आणि भट विचार करायला लागले. दोघांच्या म्हणजे श्रीप्रभूंची लीळा आणि यांचं वर्तन दोघंही भटोबास आठवायला लागले. तेव्हा गोसावी यांच्या आघात लीळा देखती त्यांना लक्षात आलं की अरे
श्रीप्रभूंचं जे वर्तन आहे त्या लीळा कशात आगाध आहेत एकदम, त्याचा पार लागू शकत नाही. काय काय त्याच्यामध्ये ते करत आहेत. आणि दादोस कशा करतायत, कुचीच चेष्टा म्हणजे दादोस टोचून काय बोलतात. दादोस मला म्हणतात श्रीप्रभूंचा स्वामींनी दिलेला प्रसाद खायचा नाही. दादोस म्हणतात ते आमचे गुरु आहेत, तुमचे गुरु नाहीत. हे जे काही दादोसांचं सगळं बोलणं एका बाजूला आणि परमेश्वराची लीळा एका बाजूला, आणि त्यांना तो फरक जाणवायला लागला. स्वामी म्हणतात श्रीप्रभू ते काय आहे, आत्मा राम म्हणजे स्वतःच रमणारे आहेत, स्वस्वरूपी रमणारे. श्रीप्रभू ते निर्गुण ब्रह्म म्हणजे त्याच्यात कुठे रजतम सत्वाचा कुठेच काही लवलेश नाही, निर्गुण आहेत, ते निर्दोष आहेत. श्रीप्रभू कसे आहेत, नित्यमुक्त आहेत एकदम. आणि महात्मा तो कोण आहे, एक जीव आहे साधारण, जैसे अनेक जीव, जीव विषम परमेश्वर सम. आणि सर्व जीव कसे आहेत, विषम आहेत म्हणजे एकमेकांशी वागताना ते कशा पद्धतीने वागतात, परंतु परमेश्वर वागताना सगळ्यांशी सम पद्धतीने वागतात. जीव आणि बांधावे आणि सोडावे, ऐसे या जीवा ते श्रीप्रभू मोकती तैची जीव मुंचती की. म्हणजे जीव आणि बांधावे आणि सोडावे, म्हणजे जीवाचं हे सगळं चालू आहे जन्ममरण. जीव एकमेकांना कर्मामध्ये गुंतवतो. आपण एखाद्याला काही वाईट बोललो एक वाक्य की तो माणूस 2 वाक्य आपल्याला वाईट बोलतो, म्हणजे त्याचे ते 2 पाप होण्यासाठी निमित्त कोण झालो, आपण झालो. म्हणजे आपण एकमेकांना कर्मामध्ये गुंतवतो आहे. एखाद्याला आपण खाऊ घालतो, मग त्याला वाटतं अरे ह्यांनी आपल्याला खाऊ घातलं, आता आपण पण यांना जेवायला बोलवलं पाहिजे, म्हणजे आपण परत त्याला एक कर्म करण्यासाठी भाग पाडलं. पण अशा सगळ्या जीवांना मुक्त करणारे कोण आहेत, श्रीप्रभू आहेत. दादोस तुम्हाला कर्मांमध्ये गुंतवणारे आहेत, पण श्रीप्रभू कसे आहेत, तुम्हाला कर्मांपासून मुक्त करणारे आहे. जीव जीवा काही होती, जीव जीवाकडनं काही करू शकत नाही, परंतु सोडविणारा कोण आहे, परमेश्वर एक सोडविता आहे. स्वामी म्हणतात की परमेश्वर एक सोडविता, एकच परमेश्वर या जगामध्ये आहे, या पूर्ण अनंत ब्रह्मांडामध्ये आहे. सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना, एके परमेश्वरे विन, एका परमेश्वराशिवाय तुमचं सोडविता मुक्त करता कोणी नाही. आणि पुढे वज्रकिटिकीचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. ऐसे गोसावे निरूपण केली आणि 5 प्रकरणे निरूपिली. मग भटाचे बिढारा पाठविले, भटवासांना पाठवलं बिडारी. सर्वज्ञ म्हटले बिढारा जा, महात्मा वाट पाहत असेल, दादोस तुमची वाट बघत असतील. आणि दादोसांना खुटखुट लागलीच असेल की स्वामींनी यांना का बोलवून घेतलं. आणि भटोबास गेले, दादोस झोपलेले होते, भटोबास बाहेर बसले. दादोस आतमध्ये झोपलेले आहेत, परंतु दादोसांसोबत ते तिथे जाऊन बसले नाहीत किंवा त्यांच्याजवळ बसले नाहीत. ते कुठे बसले, भटोबास बाहेर बसून राहिले, आतमध्ये गेलेच नाही. ते स्वामींना पहुड झाला, नंतर उपहूड झाला. आणि पश्चात प्रहारी म्हणजे रात्रभर भटोबास बाहेरच आहेत. पश्चात प्रहारी स्वामी उठले, परेश्वराला जाऊन आले आणि बाईसांना म्हणतात रात्री ज्या ब्राह्मणाला बोलवलं होतं त्यांना परत बोलून घ्या. भटोबास बाईसा गेल्या, तेव्हा भटोबास बाहेर बसलेले आहेत. भटोबास बाहेरच बसले रात्रभर, आतमध्ये गेलेच नाही. स्वामींनी जे काही सांगितलं त्याचं चिंतन सुरू आहे. मला असं वाटतं की ही पहिली चिंतनी असेल आमच्या पंथातली, की स्वामींनी निरूपण केलं आणि भट्टोबास रात्रभर त्याचं चिंतन करत आहेत. प्रत्येक वाक्याचं, प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक निरूपणाचं, प्रत्येक सिद्धांताचं त्या ठिकाणी चिंतन रात्रभर सुरू आहे, अहोरात्र. आणि त्या ठिकाणी ते पूर्ण जो विचार केलेला आहे त्याच्यात स्वामींची बाजू, स्वामींनी सांगितलेली काय सकारात्मक बाजू ती पण दिसली, नकारात्मक बाजू काय आहे दादोसांबद्दलची ती पण त्याच्यामध्ये दिसली. आता ती चिंतनी कुठेतरी पूर्ण झालेली आहे. जो स्वामींना अपेक्षित निर्णय किंवा काहीतरी हे होतं, अपेक्षित होतं स्वामींना, ते त्यांच्या अंतःकरणामध्ये आता उतरलेलं आहे. आता स्वामी बाईसांना म्हणतात बोलवा त्यांना. भटोबास बाहेरच बसलेले होते. बाईसा तिथे गेल्या, त्यांना बोलवलं. भटोबास आले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले, विनतकंदर होऊन स्वामीजवळ बसले आणि स्वामी त्यांना आता विचारतात. काल पण विचारलं होतं परंतु काल चुकीचं उत्तर भेटलं. मग निरूपण केलं, म्हणजे काय दिलं स्वामींनी? ज्ञान दिलं. मगाशी ते कसे होते? काल 12 तासाच्या आधी ते अज्ञान होते भटोबास. आत्ता स्वामींनी काय केलं? त्यांना निरूपण केलं, ज्ञान दिलं आणि मग म्हटले आता विचार करा तुम्ही तुमचा. आता जो विचार करतायत भटोबास तो कसा आहे? मगाशी केला तो अज्ञानयुक्त विचार होता, आता ज्ञानयुक्त विचार केला त्यांनी पूर्ण. म्हणजे ज्ञानयुक्त विचार कसा असतो आणि अज्ञानयुक्त विचार कसा असतो हे या लीळेतनं आपल्याला दिसतं.
ज्ञानयुक्त विचार केल्यानंतर आता स्वामी विचारतात, येथून गेली ती महात्मा काही म्हणे. दादोस काय म्हणाले बरं तुम्हाला? प्रश्न बघा कसे स्वामींचे. ते म्हणतात, जीजी मी गेला तो दादोस निजळले होते, म्हणजे ते झोपलेले होते. मग स्वामी म्हणतात, मग तुम्हीही जाऊन निजळले ती, मग तुम्ही पण झोपलाच असाल. मग प्रवचन ऐकतो आपण आणि मग घरी जातो आणि काय करतो? झोपतो. आपण चिंतन करतो का? आज कुठला दृष्टांत सांगितला, लीळा काय आहे? बघा, मी जे चिंतन तुम्हाला सांगतो हे माझं वैयक्तिक चिंतन आहे. मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही जेव्हा तुमचं वैयक्तिक चिंतन कराल तर माझ्यापेक्षाही चांगलं काहीतरी तुम्हाला प्राप्त होऊ शकतो अर्थ. म्हणून ऐकलेल्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. स्वामी म्हणतात, तुम्हीही निजळले ती. म्हणजे हे वाक्य, हे प्रश्न जर का वाचले तर आपल्याला आपली आठवण येते की आपण सुद्धा हेच करतो. तुम्हीही जाऊन निजळले ती. ते म्हणतात, नाजी माझं निद्रा नाही, म्हणजे मी काही झोपलो नाही, मला झोपच नाही आली. आपल्याला जर का विचारलं, का हो तुम्ही आश्रमात आलात, स्थानवंदनाला आलात, मग आपण सकाळी सांगतो मला रात्री झोपच नाही लागली. का नाही लागली? मच्छर खूप होते. आपण असं कधी म्हणतो का की बाबा नाही, त्या ठिकाणी गेल्यानंतर लीळा एवढ्या आठवत होत्या की त्या लीळा आठवण्यात आणि स्मरणामध्ये मला झोपच लागली नाही, असं होतं आपल्या बाबतीत कधी? ते जे आश्रमातले किंवा तिथले जे मच्छर असतात ना, ते हे काम करतात, झोपू नका इथे. आलं लक्षात? आश्रमातले मच्छर जे असतात ते तुम्हाला सांगतात इथे झोपायचं नाही, जागे राहा, लीळा आठवा, स्मरण करा. ते काम करत असतात. आमच्याकडे मंदिरामध्ये लोक येतात तर ते काय होतं की आम्हाला मच्छर नाही चावत, परंतु ते आलेल्या लोकांना चावतात. ते म्हणे आम्हालाच मच्छर चावतात नाही, तुम्हाला चावत नाही. म्हटलं, हे आमच्या इथले जे मच्छर आहेत ते काय करतात, तुम्हाला चावतात आणि तुम्हाला विरक्त करतात. विरक्त म्हणजे रक्तरहित, आणि विरक्त म्हणजे अजून विरक्ताचा काय अर्थ आहे? वैरागी. विरक्त म्हणजे दोन्ही अर्थ झाला, रक्तरहित आणि वैराग्य तुम्हाला तुमच्यामध्ये आणतात. म्हणजे हे काय आहे की स्वामी विचारतात की तुम्ही झोपले नाही का? दशकमस्काचा उपद्रव होता, म्हणजे काय उंदीर मच्छर वगैरे असा काही उपद्रव झाला की काय, म्हणून तुम्हाला झोप नाही आली? स्वामींचे प्रश्न सगळे उलटे उलटे चालू आहेत. ते म्हणतात, जीजी नाजी ते नाही, म्हणजे त्याचा काही त्रास नाही. गोसावी निरूपिली ते अवांकित होता. आता उत्तर आलेलं आहे. आपण जे निरूपण केलं ते मी अवांकित होता, म्हणजे त्याचा मी विचार करत होतो, त्याचं मी चिंतन करत होतो. सर्वज्ञ म्हणतात, अवाक्या येत असे, म्हणजे आम्ही जे निरूपण केलं ते तुमच्या आवाक्यामध्ये आहे का? विचाराच्या आवाक्यामध्ये बसतंय? त्याचं चिंतन तुम्ही करू शकताय का? आपण जसं म्हणतो हा दृष्टांत आम्ही ऐकला, परंतु आपल्याला काय समजलं, आमच्या डोक्यावरून गेला तो दृष्टांत, म्हणजे आपल्याला अवांक्याचा आला नाही. स्वामी म्हणतात, आम्ही जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला अवांक्याला आलं का? ते म्हणतात, जी हो, मला त्याचं चिंतन मी केलं चांगल्या प्रकारे. स्वामी म्हणतात, अवांक्या ये ते घेई जे हो, जेवढं तुम्हाला विचार चिंतन करता येतं तेवढं तुम्ही घ्या, सोडू नका. हेतुकी आपले जाऊ नेदीची, आणि जेवढं तुम्ही प्राप्त केलंय ते परत तुम्ही जाऊ देऊ नका, ते जतन करून ठेवा. स्वामी म्हणतात, आता या ठिकाणी स्वामी दृष्टांत सांगितला, हिरे खाणीयाचा दृष्टांत या ठिकाणी स्वामी सांगतात. कवणी एक हिऱ्याची खाण खणती. हिऱ्याची खाण म्हणजे कसली खाण असते? हिऱ्याची खाण नसते बरं का, ती असते कोळशाची खाण. ती कोळशाची खाण खणत असताना मग खणत खणता खांब राखिती. खणत असताना खांब जे आहेत ते खांब असे प्रत्येक ठिकाणी सपोर्ट म्हणून दिलं जातं. ओदरे तेथ मध्ये टेका सुती. ज्या ठिकाणी असं वाटतं की हे इकडचा जो भाग आहे तो ढसळू शकतो, तर त्याला काय करायचं? आधार द्यायचा, खालून खांब लावायचा. अशा प्रकारे आतमध्ये खणत जायचं. तयासी षटकोनी हिरा सापडे. एखाद्याला काय माहितं? षटकोनी हिरा सापडे, म्हणजे हिरा तयार मिळत नाही बरं का, हिरा आणून तो तयार करावा लागतो. पण असा दगड मिळतो की त्याचा षटकोनी हिरा बनेल, असा दगड तिथे पाषाण मिळतो आणि तो घेऊन येतो आणि त्याचं तो बरोबर तो हिरा बनवतो. आता एखादा व्यक्ती असतो, तयासी षटकोनी हिरा सापडे, पण एकाची हिरकणी सापडे म्हणजे त्याला असा दगड मिळतच नाही की त्याचा हिरा बनेल, किंवा असा दगड जरी मिळाला तो हिरा बनवता तो मध्येच पिचून जातो, तुटून जातो.
आणि त्याचं मग हिरा बनणार नाही. आता त्याचं काय आहे, हिरकणी बनेल. हिरकणी म्हणजे ते काच वगैरे कापण्यासाठी ते वापरलं जातं. एकूण सुद्धा रिगे निगे, आणि एखादा व्यक्ती फक्त खान खणतो पण त्याला काही हिऱ्याचा दगड सापडत नाही. तो जातो आणि रिकामाच येतो, रिकामा जातो, रिकामा येतो. आणि एखादी व्यक्ती अशी असते की ते खणता खणता त्याच्या काही ते लक्षात येत नाही कशा प्रकारे सुरक्षा आपली ठेवली पाहिजे. एखाद्यावरती दरड पूर्ण कोसळते कोळशाची आणि तो त्याच्यामध्ये दबून मरून जातो. हा झाला दृष्टांत. आता याचा सिद्धांत आपण बघूया. तैसे परमेश्वर सन्निधानी असता एका मोक्ष होय. मगाशी आपला दृष्टांताची सुरुवात लापणीकेंद्रे आपण काय बघितलेली आहे की एका गोमट्या कारण होय आणि एका उकठ्या कारण होय. एकाची षटकोनी हिरा सापडे म्हणजे परमेश्वर प्राप्ती होते. एखाद्याला हिरा सापडला त्याला. एखादी व्यक्ती अशी आहे त्याला काय मिळतं, हिरेकणी जे असतं, हिरकणी जी आहे ती त्याला सापडते. म्हणजे परमेश्वर सन्निधानी असता एका मोक्ष होय, एका देहविद्या होय तथा संत फळे होती, एका सृष्टी शून्य होय, एका नित्य नरक होती. म्हणजे परमेश्वर सन्निधानी आलेल्या प्रत्येक जीवातला ज्ञान जरी झाला त्याच्या अधिकाराच्या अनुरूप तरी प्रत्येक जीव काही ज्ञानानुसार आचरण करणार नाही. एक अनुसरती एक ननुसरती. अनुसरती त्याची मोक्ष होय आणि ननुसरती ते प्रमादीय बोधी जे ती त्या सृष्टी शून्य होय. त्याच्यात त्यांनी काही कन्वे रूप काही कार्य केलं त्याला संत फळे होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे आपण या उपदेश क्षेत्रामध्ये आलो, आपण या संन्यास क्षेत्रामध्ये आलो, आपल्याला ज्ञान पण आहे म्हणजे आपल्याला मोक्ष होईलच असं नाही बरं का. आपल्या बाबतीमध्ये सगळ्या संभावना या दृष्टांतामध्ये सांगितल्या आहेत. मोक्ष पण होईल, मोक्षच झाला पाहिजे आपल्याला. परंतु आपण जर का चुकलो तर काय होईल, कुठेतरी प्रमाद घडू शकतो. आपण जर का चुकलो तर कुठेतरी आपल्याला नित्य नरकाला सुद्धा जावं लागेल असं सुद्धा होऊ शकतं. स्वामींच्या सन्निधानी आमच्या कोण होते, छरदोबा एकांकाच्या ह्याच्यामध्ये होते. ते त्यांना केव्हा स्वामींनी ज्ञान दिलं होतं वगैरे याचा काही संदर्भ येत नाही. परंतु एवढे कडक आचरण करणारे होते. ते घृणा चिंतलेली होती. एकदा जेव्हा त्यांना भिक्षाच मिळाली नाही आणि मग ते निघाले परत विजनस्थळी आणि रस्त्यामध्ये त्यांना श्वानाने वमन केलेलं अन्न त्या ठिकाणी दिसलं, कुत्र्याने वमन केलेलं. आणि त्यांनी ते बघितलं. ते म्हणाले आज भिक्षा मिळालीच नाहीये, परंतु हे अन्न मिळालं. त्यांनी काय केलं, ते अन्न गोळा केलं, ते धुतलं, स्वच्छ केलं आणि ते खाल्लं. एवढी घृणा त्यांनी जिंकलेली होती. परंतु थोडीशी चूक घडली आणि धर्मापासून गेले. ईश्वराचं नाव सुद्धा नंतर आठवत नव्हतं. म्हणजे एवढं कडक आचरण करणारी व्यक्ती सुद्धा कुठे जाते, मग मोक्षाला जाण्याच्या ऐवजी अधोगतीला जाते आहे असं होऊ शकतं. आणि म्हणून आपण जेव्हा प्रवचनामध्ये येतो तेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस आज सांगितलेला जो काही निरूपणाचा भाग आहे तो तर आपल्याला कळतो, एखाद्या व्यक्तीला कळतो. एखादी व्यक्ती जे आहे त्याला त्याच्यातनं वेगळंच मिळतं. म्हणजे यथार्थ जे मिळालं पाहिजे, जे मोक्षाला नेणार आहे ते तत्व तो घेत नाही, तो दुसरंच त्याच्यातनं घेतो. किंवा एखादी व्यक्ती अशी असते की नसुद्धा रिगे निगे, म्हणजे तो प्रवचनाला एक सगळ्यांसोबत यायचा आहे म्हणून तो येतो आणि प्रवचन संपलं की निघून जातो. नुसुद्धा रिगे निगे म्हणजे तो काहीच घेऊन जात नाही, काही आणतही नाही आणि काही नेतही नाही. रिकामाच येतो, रिकामाच निघून जातो. त्यांना जर का विचारलं काल कुठला दृष्टांत झाला, मग एकदम चेहऱ्यावर एकदम काही वेगळेच भाव आहे. त्यांचा कुठला तरी झाला दृष्टांत, हा कुठला तरी झालाच आहे, परंतु कुठला झाला नाही काही लक्षात येत नाही. आमका की तमका झाला कुठला तरी, म्हणजे नसुद्धा रिगे निगे. आणि एखाद्यावर दरड पडे म्हणजे नित्य नरक होतात. म्हणजे कसे होतात, तो येतो एक तरी तो चांगला आहे, तो रिकामाच जातो, तो तरी चांगला आहे, हा येतो आणि इथे आल्यानंतर सगळ्यांचे दोषच बघत राहतो. तो हे असे वागतात, हे तसे वागतात, हे स्मरणच करत नाही, ते आमकच करत नाही, नुसते मंदिरात सगळे असेच येतात तसेच येतात. म्हणजे तो सगळ्यांचे दोषच घेत राहतो. आता त्याला काय होणार आहे, मोक्ष होणार त्याला. त्याच्यापेक्षा तो रिगे निगेवाला चांगला आहे, रिकामा आहे तो रिकामाला, तो तरी चांगला आहे. हा रिकामा येतो आणि दोष भरून भरून परत घेऊन जातो. मग असं असता कामा नये. आपल्याला ज्या ठिकाणी आपण जाऊ तिथून आपल्याला काय करायचं आहे, स्वामी सांगतात गोमटेची घेऊन निघीजे, चांगलं घेऊन निघा. वाईट तर अख्ख्या जगामध्ये पसरलेलं आहे, तुम्ही तुमच्या उपयोगाचं चांगलं घ्या आणि
आपल्याला मोक्ष प्राप्त करायचं या दृष्टिकोनातनं आपला प्रवास असला पाहिजे. आजच्या या सत्रामध्ये 9व्या सत्रामध्ये आपण 10व्या क्रमांकाचं हिरेखाणीचं दृष्टांत आणि तत्संदर्भातली पूर्वार्ध 589 क्रमांकाची जी लीळा आहे ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. दंडवत हो.